नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या देशात 3 ऋतू असतात. प्रत्येक ऋतूनुसार त्या प्रांताच्या रीतिरिवाजानुसार तसे खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात. प्रत्येक ऋतूचे एक वेगळे महत्त्व आहे. ऋतूनुसार काही आहार घ्यावे असे आपले पूर्वजही सांगायचे. आरोग्याच्या दृष्टीने देखील हे खूप महत्त्वाचं आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे नुकताच आणि आषाढ महिनाही सुरू होणार आहे. आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. यालाच आषाढ तळणं असं म्हटलं जातं. आता आपण आषाढमधील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. आखाड तळा का किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल. हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात. मे महिन्यात बनवलेल्या पापड आणि कुरवड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात. आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता. आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात. खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत देखील आहे. खास या दिवशी जावयाला घरी बोलावून चमचमीत पदार्थांचा मान देखील दिला जातो. तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात. तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात. आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचे खास कारण आहे. आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असतात आणि त्यामुळे याचे कारणही जाणून घेणे खूप गरजेचं आहे. 1. आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असतो. नदी तलाव ओसंडून वाहू लागलेले असतात आणि अशा वेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते. शरीरात दूषित पाणी गेले तर आरोग्य बिघडते आणि दूषित पाण्यामुळे पोटदुखीचे प्रॉब्लेमही निर्माण होतात. आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते. कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेलं असतं आणि शरीराला दूषित पाणी मिळाल्यास आरोग्य बिघडते. त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठी आषाढ महिन्यात तळलेले तेलकट पदार्थाचं सेवन हे केले जातात. 2. पावसाळ्यात हवेत गारवा असतो. अशा वेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास ते पदार्थ शरीराला उष्णता पुरवण्याचं म्हणजे शरीराला गरम ठेवण्याचं काम करतात आणि त्यामुळे या काळात पदार्थ तळले जातात. 3. पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा देखील होते. उन्हाळ्यात आधीच आपण घरात पापड लोणची अशी बनवलेली असतात आणि त्यामुळे बाहेर न जाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात. 4. आषाढ महिन्यात चयापचन क्रिया ही देखील चांगली असते. आपण खाल्लेले पदार्थ चांगले पचतात आणि त्यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात. तसेच आषाढ महिन्यात पाऊस हा जास्त प्रमाणात असतो आणि त्यामुळे वातावरणातील आर्द्रता तसेच थंडावा वाढलेला असतो. त्यामुळे आषाढात पचनास हलके असलेल्या पदार्थाचे सेवन केले जाते. आषाढात पचनशक्ती कमी झाल्यामुळे स्निग्ध पदार्थाचे सेवन केले जातात आणि त्यामुळे आषाढात तळलेले पदार्थ हे खाल्ले जातात. 5. पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे. तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ आवर्जून तळले जायचे. 6. तसंच श्रावणात अनेक व्रत वैकल्यामुळे खाण्यावर निर्बंध येतात आणि त्यामुळे आषाढात अशी याची कसर भरून काढण्यात येते. तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये यासाठी मुगाची खिचडी देखील केली जाते. त्याचबरोबर या काळात लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आलेपाक वडी बनवली जाते. आषाढात हे पदार्थ प्रामुख्याने केले जातात. 7. आषाढ महिन्यात गोड पुऱ्या, तिखट मिठाच्या पुऱ्या, कापण्या, राजगिरा लाडू, थालीपीठ, मुगाची भजी, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू, भाजणीचे थालीपीठ, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, गव्हाच्या पिठाचे गुलगुले, कडबोळे असे पदार्थ आवर्जून केले जातात. आषाढात इतके सगळे पदार्थ केल्यानंतर त्याचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला देखील दाखवला जातो. तिची पूजा देखील केली जाते. तसे देवी देवतांना आषाढ महिन्यात नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो. एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आषाढ हा तळला जातो.
तर मैत्रिणींनो, आषाढ किंवा आखाड तळणे म्हणजे काय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.